नमस्कार मैत्रिणींनो, चारूज रेसिपीजमध्ये मी चारू तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे। तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत खानदेश स्पेशल बट्टी, डाळ बट्टी आणि वांग्याची भाजी, तिकडची स्पेशली खानदेशी पद्धतीने। ठीक आहे, तर बघा, त्यासाठी गावाला डायरेक्ट गहू जाडसर दळून आणले जातात। म्हणजे बट्टीचं दळण दळताना सांगायचं असतं गिरणीवाल्याला, तर तो दळून देतो। पण आता मुंबईला एवढं माहिती नसतं, तर मग त्यासाठी काय करायचं, तर इथे बघा मी घेतलेलं आहे आपलं साधं गव्हाचं कणिक आणि त्यामध्ये रवा मिक्स करायचा आहे। तर मी हे आधीच मिक्स करून घेतलेलं आहे। प्रमाण सांगते तुम्हाला कसं घ्यायचं आहे। तर कणिक इथे मी घेतलं आहे बघा, ह्या वाटीने। तुमच्याकडे जी वाटी असेल, कप असेल, त्याप्रमाणे तुम्ही माप घ्यायचं आहे। तर मी हे घेतलेलं आहे 4 कप गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये 4 कपच रवा मिक्स केलेला आहे। रवा आपण नेहमीचा शिरा जो जाडसर रवा वापरतो तो वापरायचा आहे, एकदम बारीक रवा नाही वापरायचा आहे। ठीक आहे, जे आपण शंकरपाळी वगैरे करताना बनवतो ना, तो नाही रवा करायचा यूज, हा जाडसर करायचा। नेहमी आपण शिरा बनवतो तो रवा ॲड करायचा आहे। तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे याच्यामध्ये रवा। आता यामध्ये तर आता मी हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे अंदाजाने आपल्याला। आणि आता त्यानंतर यामध्ये तुम्ही जेही तेल वापरत असणार भाजी बनवायला, ते तुम्ही ॲड करायचं आहे। ते पण अंदाजे ॲड करायचं, किंवा 2 मोठे डाव असतात, जो चम्मच असतो आपला मोठा, समजा हा बघा, हा असा चम्मच, तर हे 2 चम्मच किंवा 1 चम्मच टाकला तरीसुद्धा चालतं। तर तेल मिक्स करायचंच आहे। आणि आता हे सर्व टाकल्यावर आपण हे व्यवस्थित पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते आहे। हे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। हे बघा, आता हे मिक्स झालं आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळायचं आहे। थोडं थोडं पाणी घालायचं, एकदम घालायचं नाही, नाहीतर तुम्ही जर पाणी अंदाजे घातलं आणि जर पातळ झालं तर पुन्हा तुम्हाला त्यामध्ये ॲड करावं लागेल पीठ पण आणि रवा पण। तर त्यासाठी थोडं थोडं पाणी घालून पीठ मळायचं आहे हे। आणि पीठ आपल्याला चपातीचं मळतो तसं नाही, थोडं घट्ट पीठ हवं आहे। बट्टीसाठी घट्टसर पीठ मळायचं आहे, त्याचे गोल गोळे आपल्याला करायचे आहेत, त्यासाठी अगदी घट्ट पीठ करायचं आहे। तर बघा, पीठ मळून झालं आहे माझं, आणि बघा इतकं कडक हे पीठ, एवढं घट्टसर मळायचं आहे बघा। चपातीसारखं असं एकदम असं मुलायम नाही, हे बघा, हे कडक आहे एकदम। मला दाबताना व असं प्रेस करावं लागतं आहे। ठीक आहे, असं हे बट्टीचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता याचे गोळे बनवायचे, छोटे मोठे तुम्हाला हवे तसे तुम्ही असे गोल गोळे याचे बनवायचे बघा, असे। हे बघा, हे असे गोल गोळे बनवून घ्यायचे। जेवढं पीठ आहे त्या प्रमाणाने आपल्याला पाहिजे तसे गोळे बनवून घ्यायचे। तर बघा, आता मी असे गोल गोळे बनवून घेतलेले आहे। आता आपण, तर बघा, आता गॅसवर मी हे बघा असं एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं। आता त्यावर ही चाळण ठेवली आहे आणि थोडं तेल लावून घेतलेलं आहे। आणि त्या चाळणीवर आता आपल्याला आपण जे पिठाचे गोळे बनवून घेतलेले बट्ट्या, ते वाफवायला ठेवायचे आहेत। तर अशा पद्धतीने हे ठेवून घ्यायचे आहेत। हे बघा, असे 4 बट्ट्या माझ्या इथे मावलेल्या आहेत।
तर ह्या बट्ट्या अशा ठेवायच्या आणि आता त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. हे असं झाकण ठेवायचं आणि त्यावर काहीतरी वजन ठेवायचं. हे बघा, आता मी हा खलबत्ता माझ्याकडे वजनी तो ठेवते आहे, म्हणजे बाहेर वाफ नको जायला. असं झाकण ठेवायचं आहे इथे, हे असं. आणि हे 20 मिनिटापर्यंत किंवा अर्धा तास बरोबर हे वाफवू द्यायचं आहे आणि फ्लेम याची मीडियम ठेवायची आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने बट्ट्या आता हे मी वाफवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते. तर बघा, आता आपल्या बट्ट्या वाफरतायत तोपर्यंत आपण खानदेशी पद्धतीचं बट्टी बरोबर, डाळ बट्टी बरोबर वांग्याची भाजी बनवली जाते. ही अगदी स्पेशल तिकडेच तुम्हाला अशा पद्धतीची भाजी खायला मिळणार. तर ती भाजी मी तुम्हाला आता कशी बनवायची ते दाखवते. तर आता इकडे मिळाली आहे तशी छोटी वांगी मी घेऊन घेतलेली आहेत. तर ती वांगी अशी कापून घ्यायची बारीक. आणि आता त्यासाठी मसाला हे बघा इकडे मी ऑलरेडी तयार करून ठेवलेला आहे. तर यामध्ये मी घेतलेला आहे हिरव्या मिरच्या. तुम्ही तिखट आणि कमी तिखटवाल्या मिक्स करून घेऊ शकतात किंवा तुम्हाला हव्या तेवढ्या तुम्ही तिखट किती हवं आहे त्याप्रमाणे मिरच्या घ्या, हिरव्या मिरच्या. त्यामध्ये अद्रक, लसूण आणि कोथिंबीर आणि थोडेसे धने आणि जिरं हे मी कोरडं पाणी न घालता सुकं ठेचून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये. आणि बाकीचं आपल्याला कढीपत्ता फोडणीला लागणार आहे. कोथिंबीर ही वरून पण घालायची आहे आपल्याला, त्यासाठी थोडी बाजूला ठेवलेली आहे. आणि आता बाकीचं आपल्याला काय काय लागतं ते आपण डायरेक्ट गॅसवर भाजी बनवायला घेऊया, त्यामध्ये तुम्हाला सांगते. तर गॅसवर मी आता कढई ठेवलेली आहे तापायला आणि आता त्यामध्ये आधी तेल घालूया. आता त्यानंतर तेल तापल्यावर, कढई तापलेली आहे त्यामुळे तेलही लगेच तापलं आहे आपलं. तर त्यामध्ये आता थोडीशी राई घालायची आहे. राई तडतडली की त्यात आपण थोडं जिरं घालायचं आहे. हे बघा, राई तडतडायला लागली. आता 1 टीस्पून जिरं घालायचं आहे. आपण आधी जी चटणी म्हणजे ठेचा ठेचून घेतलेला त्यामध्ये सुद्धा जिरं घातलं आहे, पण फोडणीला सुद्धा थोडंसं जिरं घालायचं आहे. आता गॅस स्लोवरच ठेवायचा आहे आधी. आणि आता हे कढीपत्ता फोडणीला, त्यानंतर हा ठेचा, मिरचीचा ठेचा जो आपण ठेचून घेतलेला आहे तो घालायचा आहे. आता ही थोडी हळद घालायची. अर्धा टीस्पून हळद घातलेली आहे मी. हिरवी मिरची जरी घातलेली असली तरी पण लाल मिरची पावडर घालायची. थोडीशी घालायची, जास्त नाही. मी 2 टीस्पून मिरची पावडर घातलेली आहे, फक्त साधी मिरची पावडर. आणि आता गरम मसाला आपल्या घरात जो असेल तो गरम मसाला घालायचा आहे. 1 टीस्पून मी किंवा 1 टीस्पून गरम मसाला घातलेला आहे. आता मी तुम्हाला गरम मसाल्याचं पण सिक्रेट खानदेशमधलं सांगते. आपण इकडे जो मिळतो आपल्याला रेडीमेड आपण तो घालतो, पण तिकडे खानदेशमध्ये दीपक मसाल्याचं पॅकेट मिळतं मार्केटमध्ये, तर ते घातलं जातं. तर त्याचीच टेस्ट खूप वेगळी असते, खूप छान म्हणजे जास्त टेस्ट त्या मसाल्याची लागते तिकडे. तर त्यामुळे तुम्हाला जर मिळालं तर तुम्ही तिकडे कोणी असेल तुमचं तर तुम्ही मागवू शकता. आणि नाही नसलंच तर इकडे आपला घरातला जो गरम मसाला असतो तो यूज करायचा. पण भाजी तशीच बनते आपली, टेस्टमध्ये काही फरक पडत नाही जास्त. ठीक आहे, आता मी या मसाल्यामध्ये ही वांगी घालून घेते कापलेली.
मिक्स करून घ्यायची व्यवस्थित मसाल्यामध्ये. तर बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता यामध्ये मीठ चवीनुसार घालायचं आहे. आधी कमीच घाला मीठ, जर अंदाज नसेल तर कमी घाला. कमी झालं तर चालतं, पण जास्त झालं तर काहीच करू शकत नाही आपण, म्हणून मीठ कमीच घाला. आणि आता गॅस मीडियमवर ठेवायचा आहे आणि थोडं पाणी घालायचं आहे. हे बघा मी वाटीभर पाणी घातलेलं आहे. हे पाणी जे आहे ते वांग्यांवर डिपेंड असतं. गावची जी वांगी असतात बघा, भरताची वांगी असतात मोठी मोठी गावाला, भुसावळला, तर त्याची भाजी बनवली जाते गावाला ही. म्हणजे पंक्तीमध्ये, लग्नाच्या पंक्तीमध्ये हे जेवण स्पेशली असतं. त्याच्यामध्ये बट्टी नाही बनवत, पण आधी बनवायचे, आता माहिती नाही मला. पण आमच्या लहानपणी आम्ही जेव्हा पंक्तीमध्ये जायचो लग्नाला, तेव्हा चपाती आणि वरण आणि त्याबरोबर ही भाजी दिली जाते, तिथे गावाला दिली जायची. तर आत्ताही मिळते, पण आता थोडा फरक पडलेला आहे. तर ते मोठे वांगे असतात ना भरताचे, तर त्याची ही भाजी बनवली जाते. तर आपल्याकडे मिळतात, पण आता मला नव्हती मिळाली इकडे, त्यामुळे मी ही आणि नेहमीच मी ह्या छोट्या वांग्यांचीच भाजी बनवते, पण टेस्ट तशीच येते. ठीक आहे. तर आता 1 वाटी पाणी घातलं आहे मी, आणि वांग्यानुसार पाणी लागतं. ती वांगी असतात त्याला जास्त पाणी नाही लागत, ती मोठी वांगी असतात ना त्याला जास्त पाणी नाही लागत, याला लागतं थोडंसं. हे छोटी वांगी इकडची आहेत ती, तर त्याला मी 1 वाटी घातलेलं आहे आणि आणखी थोडंसं घालते, अगदी थोडंसं. हे बघा. आणि आता यावर हे असं झाकण ठेवायचं, खोलगट ताट ठेवायचं आहे झाकण, आणि त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. याच्यावर पाणी घालायचं म्हणजे भाजी आपली जळत नाही. आणि आपण पाणी थोडंसंच घातलेलं आहे, तर त्या पाण्यावर आणि वाफेवर ही भाजी होऊ द्यायची. जास्त पाणी घालायचं नाही, त्यामुळे टेस्ट बिघडते भाजीची, ह्या भाजीची. याला पाणी कमीच घालायचं आहे आणि वाफेवर ही भाजी होऊ द्यायची. ठीक आहे. तर आता मी हे पाणी घातलेलं आहे. आता फ्लेम मी मीडियमच ठेवलेली आहे आणि आता भाजी शिजू देते. तर मधून आपण हलवत राहायचं आणि भाजी शिजवून घ्यायची. तर भाजी झाल्यावर मी तुम्हाला दाखवते, रेडी झाल्यावर. ठीक आहे. तर चला आता आपण बट्ट्या आपल्या बघूया, चेक करूया. अर्धा तास झालेला आहे आणि चेक करण्यासाठी बघा, असा चाकू किंवा काही तुम्ही असं थोडं आतमध्ये घालून बघायचं. असा बघा, चाकू अगदी क्लीन आलेला आहे, म्हणजे आपल्या बट्ट्या झालेल्या आहे असं समजायचं. गॅस बंद करायचा आणि आता ह्या आपल्याला बट्ट्या दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत. हे पाणी व्यवस्थित चाळणीला असतं, ते थोडंसं काढून घ्यायचं. आणि आता हे असं ताटामध्ये ह्या अशा पलटी करायच्या. हे बघा, ह्या अशा पद्धतीने आपल्या बट्ट्या अशा उलट्या करून ठेवायच्या. आणि आता या थोडं थंड होऊ द्यायच्या. तोपर्यंत दुसऱ्या बाजूला आपल्याला आता ह्या बट्ट्या तळायच्या आहेत, तर त्या कशा करायच्या आता आपण बघूया. हे बघा, मी बट्ट्या अशा कापून घेतलेल्या आहेत. तर ही दाखवते मी तुम्हाला, दाखवायला एक ठेवलेली आहे. तर बघा, हे असं 2 भाग करायचे एका बट्टीचे, आणि मग अशा ब्रेडसारख्या स्लाईस, आपले ब्रेड कसे असतात तसे कापायचे. हे बघा, हे अशा पद्धतीने हे असे स्लाईस कापून घ्यायच्या. स्लाईस अशाच कापायच्या, म्हणजे व्यवस्थित तळल्या जातात त्या. ठीक आहे. हे बघ, आता हे आपल्या सर्व तळून झाल्या. आणि आता मी एका बाजूला, मी हे कापत होती तोपर्यंत मी एका बाजूला गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये.
तर तुम्ही तुपातसुद्धा बट्ट्या तळू शकतात मैत्रिणींनो, ठीक आहे. या तुपातसुद्धा तळल्या जातात, पण मी तेलामध्ये तळते. तर बघा आता तेल गरम झालेलं आहे. आता मी एक एक बट्टी याच्यामध्ये सोडते. आरामात सोडायचं आहे, किनारीवर असं धरायचं आणि सोडून द्यायचं. आणि गॅस आपला अगदी लो टू मिडियमच्या मध्ये ठेवायचा आहे. जास्त फास्ट गॅसवर बट्ट्या तळायच्या नाही. अशा पद्धतीने या बट्ट्या जेवढ्या मावतील त्या पद्धतीने अशी एक एक सोडायची आहे. आता थोडा वेळ ह्या एका बाजूने होऊ द्यायच्या आणि मग पलटवायच्या आहे. मी दाखवते तुम्हाला थोड्या वेळानंतर. आता आपण भाजीसुद्धा बघूया आपली. तर बघा भाजी आपली शिजलेली आहे. आता थोडंसं हे पाणी आपलं ताटामध्ये जे गरम झालेलं असतं ते याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि आता मॅशरनी थोडंसं मॅश करून घ्यायची भाजी. ही भाजीसुद्धा अशी मॅश केलेलीच असते, तर अशा पद्धतीने ही मॅश करून घ्यायची आहे. मॅशर नसलं तर तुम्ही आपला गोल चम्मच असतो भाजीचा डाळीचा, त्याच्याने सुद्धा तुम्ही हे मॅश करू शकतात. तर बघा हे अशा पद्धतीने भाजी मॅश करून घ्यायची आणि एकदम सुकी ठेवायची नाही आहे ही भाजी. थोडासा ओलसरपणा त्याच्यामध्ये असला पाहिजे, म्हणून ते पाणी ताटातलं जे गरम पाणी असतं किंवा नसलं तर तुम्ही थोडंसं गरम पाणी करून घ्या आणि ते याच्यामध्ये ॲड करायचं आहे. हे बघा हे बघा यासाठी आता बट्टीचं वरण बघा एकदम साधं कुकरला मी शिजवून घेतलेली आहे. फक्त डाळ धुवून घालायची, त्यामध्ये पाणी घालायचं आणि हळद मीठ आणि थोडं तेल घालायचं आहे आणि झाकण लावून शिट्ट्या 5 ते 6 शिट्ट्या लावून घ्यायच्या, म्हणजे अशी डाळ छानपैकी घोटली जाते. बघा आपल्याला वेगळी घोटायची गरज नाही आहे, अगदी मस्त बारीक अगदी डाळ होऊन जाते. आता मी एक कुकर खाली उतरवून पूर्ण त्याची वाफ काढून घेतलेली आहे आणि आता डाळ व्यवस्थित घोटून घेते आहे. आणि आता आपल्याला बट्टीसाठी वरण कसं लागतं, खूप पातळ हवं असतं, घट्ट नाही ठेवायचं. बट्टीसाठी कधीही वरण पातळ असतं. हे बघा हे पाणी मी गरम पाणी टाकते याच्यामध्ये, ठीक आहे. गरम पाणी टाकून याच्यामध्ये जेवढं पातळ हवं आहे तेवढं मी हे रेडी करून घेते आधी. जितकं पातळ असेल ना वरण तितकं छान लागतं बट्टी बरोबर, कारण बट्टी बरोबर वरण जास्त लागतं, ठीक आहे. म्हणून आणि यासाठी पातळच बनवली जाते तिकडे वरण हे असं. हे बघा हे इतकं पातळ वरण झालेलं आहे. अशा पद्धतीने हे वरण रेडी करायचं आहे आणि पुन्हा एकदा गॅसवर ठेवून गरम करून घ्यायचं. गरज नाही आहे, गरम पाणी आपण घातलेलं आहे, पण तरी एक वाफ आणून घ्यायची, ठीक आहे. तर हे झालं आपलं बट्टीचं वरण. आता बघा बट्टी पण आपली एका बाजूने इकडे बघायची आहे. हे बघा एका बाजूने ही अशी झालेली आहे. आता पलटवून घेते मी सर्व बट्ट्या हळूहळू. आरामात हळूहळू काम करायचं आहे मैत्रिणींनो, नाहीतर तेलावर आपलं तेल अंगावर उडालं तर नुकसान होऊ शकतं. म्हणून हळूहळू एक एक बट्टी अशी झाऱ्याने पलटी करायची आणि आता दुसऱ्या बाजूने बट्टी होऊ द्यायची. तर बघा आता आपली भाजी बघा हे अशा पद्धतीने इतकंच पाणी असायला हवं भाजीमध्ये, म्हणजे अशी मॅश केलेली असावी आणि एकदम पण बारीक नाही, थोडंसं त्याच्यामध्ये भाजी दिसली पाहिजे, ठीक आहे. अशी आता मी ही रेडी केली आहे. आता मीठ चेक करून घ्यायचं पुन्हा एकदा थोडंसं बरोबर आहे की नाही, त्या पद्धतीने कमी असलं तर थोडंसं घालू शकता. आणि आता यामध्ये वरून कोथिंबीर घालायची, बारीक चिरून घालायची आहे आणि आता ही मिक्स करून घ्यायची आणि गॅस बंद करून टाकायचा. तर अशा पद्धतीने आपली ही भाजीसुद्धा आता रेडी झालेली आहे.
बस आता तर बघा आता वाढायचं कसं, बट्टी कशी खाल्ली जाते, वरण बट्टी ते पण दाखवते. हे बघा, बट्ट्या अशा हे अशा हातात पकडायचं, असा चुरा करायचा त्याचा. हे बघा, अशी बट्टी सॉफ्ट झाली पाहिजे मस्त. आणि आपली झालेली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही नक्की बनवून बघा. मी सांगितले त्या पद्धतीने अगदी व्यवस्थित. खूप छान जेवण आहे हे डाळ बट्टीचं. तर आपल्याला गावाच्या पद्धतीने नाही करता येत, तर ही पद्धत तुम्हाला मी सांगितली आहे कसं बट्टीचं आपण तयार करायचं आहे पीठ. खूप टेस्टी लागते. तर असं हे बट्टी चुरून घ्यायची आहे आणि त्यासाठी खोलगट ताट घ्यायचं. ठीक आहे, हे बघा माझं हे ठोक्यांचं खोलगट ताट मी घेतलेलं आहे. त्याच्यातच मजा घेता येते. गावा साईडला पानावर केळीचं पान असतं, त्याच्यावर जेवण करतात लोक. ते पण फार छान वाटतं. तर बघा, ही अशी आता बट्टी चुरून घेतली आणि असं आळं तयार करायचं. हे बघा, हे असं मस्त असं आतमध्ये आळं तयार करायचं गोल. आता त्यामध्ये हे वरण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपलं. आणि मिक्स करून हे वरण असं यामध्ये सोडायचं आहे. हे बघा, हे असं वरण भरपूर घ्यायचं. बट्टीसाठी वरण भरपूर लागतं. हे बघा, हे असं वरण. आणि मग त्यामध्ये ही अशी तुपाची धार सोडायची. हे बघा, हे असं अशा पद्धतीने हे मस्तपैकी याचा स्वाद घ्यायचा, मिक्स करायचं, मस्त मिक्स करून खायचं. आणि त्याबरोबर ही वांग्याची भाजी आणि त्याच्यामध्ये लिंबू पिळायचा आहे. आणि मस्त टेस्ट खूप छान लागते ही भाजी खायला पण. तर मैत्रिणींनो, तुम्ही नक्की बनवून बघा. आणि काही कमेंट असल्या तुमच्या तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. काहीतरी तुमचं मत, ओपिनियन मला सांगत जा. तुम्हाला कसं वाटलं. व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यामुळे तुम्हाला माझे व्हिडिओ नवीन नवीन असे छान छान रेसिपीचे बघायला मिळतील चॅनलवर. तर चला, भेटूया अशाच छानशा आणखी नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.